ठाण्यात रिक्षा थांबवली जाते, कागदपत्र तपासली जात आहेत, पण या वेळेला आरटीओचा प्रश्न थोडा वेगळा आहे. मराठी बोलता येतं का? हो, ठाण्यात आता रिक्षा चालकांची मराठी टेस्ट सुरू झाली आहे. शहरात 1-2 नव्हे तर तब्बल 6 ठिकाणी आरटीओची भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत. ठाणे रेल्वे स्थानक, खोपट, माजिवडा, वागळे, कळवा आणि मुंब्रा या सगळ्याच ठिकाणी रिक्षा अडवून चालकांची तपासणी केली जाते. मात्र ही नेमकी कसली परीक्षा आहे? रिक्षा चालकाला मराठीची प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे का, किंवा मराठी लिहिता वाचता येतं का हे पाहिलं जाणार आहे का? तर तसं नाहीये. आरटीओ कडनं चालकाला साधा संवाद साधायला सांगितला जाणार आहे. प्रवाशांचं म्हणणं समजतंय का, साध्या मराठीत उत्तर देता येतंय का, दैनंदिन व्यवहारात लागणारी मराठी येते का, यावरूनच त्याचं वर्किंग नॉलेज ऑफ मराठी तपासलं जाणार आहे. म्हणजेच फ्लुएंट मराठी बोलणं हे काही बंधनकारक नाही, पण प्रवाशांशी साधा मराठीत संवाद साधता आला पाहिजे. आता प्रश्न आहे की मराठी आलं नाही तर थेट परवाना रद्द होणार आहे का? तर लगेच तसं काही होणार नाही. नियमात त्यासाठी टप्प्याटप्प्याने कारवाईची तरतूद आहे. आरटीओच्या तपासणीत एखादा चालक मराठीच्या आवश्यक ज्ञानात कमी पडला तर त्याला आधी शो कॉज नोटीस दिली जाईल आणि मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची संधी दिली जाईल. या काळात त्याला आपली बाजू मांडण्याची संधीही मिळेल. पण 1 महिन्यानंतर नियम पाळला गेला नाही तर चालकाच्या परवान्याला अधिकृतपणे 3 महिन्यांपर्यंत निलंबित केलं जाऊ शकतं आणि वारंवार नियम मोडला गेला तर परवान्याला कायमचं सुद्धा रद्द केलं जाऊ शकतं. म्हणजेच मराठी येत नाही आणि आजपासून परवाना रद्द असं थेट समीकरण नाहीये. आधी नोटीस, मग संधी आणि त्यानंतर कारवाई. पण या नियमाची पार्श्वभूमी सुद्धा समजून घ्यायला हवी. रिक्षा टॅक्सी चालक हा थेट प्रवाशांच्या संपर्कात येत असतो. प्रवाशाला कुठे जायचंय, भाडं किती, तो उठून आलाय, तर रस्ता कोणता, यासारख्या साध्या साध्या गोष्टींमध्ये भाषेचा अडथळा येऊ नये हा सरकारचा दावा आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठी शिकवण्याची मोहीम सुरू होती. चालकांना शिक्षण देण्यात आलं, चाचण्या घेण्यात आल्या, प्रमाणपत्र देण्यात आली. राज्यात आतापर्यंत 1 लाखाहून अधिक अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना कार्यक्रमात मराठी प्रशिक्षण पूर्ण केल्याचं परिवहन विभागाकडून सांगितण्यात आलं. पण अजूनही अनेक चालक या प्रक्रियेबाहेर आहेत. 16 ऑगस्ट पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात सुमारे 7,750 रिक्षा चालक मराठीच्या चाचणीत अपयशी ठरले आणि आणखीन सुमारे 17,427 चालकांचं प्रशिक्षण हे पूर्ण झालेलं नव्हतं. त्यामुळे आता आरटीओची प्रत्यक्ष मैदानातली तपासणी ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे. ठाण्यात आता 6 ठिकाणी पथकं उतरलेली आहेत. रिक्षा थांबवली जाईल, चालकाशी संवाद साधला जाईल, मराठीचं आवश्यक ज्ञान आहे का हे तपासलं जाईल आणि जर गरज पडली तर कागदपत्रांची सुद्धा पडताळणी केली जाईल. याआधी ठाणे आरटीओ कडनं रिक्षा चालकांची कागदपत्र, परवाने आणि मराठी संवादाची तपासणी करण्यात आली होती. म्हणजेच ठाण्याच्या रस्त्यावरती आता रिक्षा थांबवली की प्रश्न फक्त कुठे जायचा एवढाच नसणार आहे. त्यासोबत आरटीओचा प्रश्नही येऊ शकतो की मराठी येते का. पुढच्या काही दिवसात या तपासणीत किती चालकांवरती कारवाई होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणांसाठी पाहत राहा प्राईम टाइम महाराष्ट्र.